दादा कोंडकेंच्या पळवापळवी सिनेमातला एक सीन. नवरी मुलीचा बाप त्याच्या मुलीसाठी नवरा मुलगा बघायला दादांच्या घरी आलेला असतोय. दादा नेहमी त्यांच्या सिनेमात दिसतात तसे गोंधळलेल्या अवस्थेत हाफ चड्डीवर इन्शर्ट करून त्यांच्या समोरून बसतात आणि मग त्यांच्यात सुरू होते संवाद फेक. दादा विचारतात, आजपर्यंत तुमच्या पोरीला किती जणांनी मागणं घातलं? त्यावर नवरीचा बाप म्हणतो, 2-4 जणांनी घातलं, पण आम्ही ती मोडून टाकलं. त्यावर दादा म्हणतात, मोडून टाकलं कसं? नवरीचा बाप हाताची ऍक्शन करून म्हणतो, हे असं काढदिशी. त्यावर दादा म्हणतात, म्हणजे तुम्ही उद्या आमचं बी असं काढदिशी. दादांच्या त्या डायलॉगवर हसला नाही असा एक बी माणूस तुम्हाला महाराष्ट्रात शोधून सापडणार नाही. असे शेकडो डबल मिनिंग डायलॉगनी दादा कोंडकेंना गावगाड्यातल्या लोकांपर्यंत पोहोचवलं. बरं फक्त डायलॉगच नाही तर तुझ्या हिरीचं पाणी लय वाढ, पोरी जरासा लावशील का हात माझ्या अंगाला, वर डागाला लागली कळ पाणी थेंब थेंब गळ, दे ना एकच मुका, मळ्याच्या मळ्यामध्ये कोणग उभी, अशी त्यांची अनेक गाणी लोकांच्या कायम ओटावर राहिली. काही अभिजात म्हणवल्या गेलेल्या लोकांनी दादांच्या सिनेमाला कायम अश्लील म्हणून हिनवलं. पण दादांच्या सिनेमात फक्त डबल मिनिंग विनोद नव्हता. त्यांचे सिनेमे मोस्ट ऑफ गावगाड्यातल्या तळागाळातल्या लोकांचं अस्सल जगणं मार्मिक पद्धतीनं दाखवायचे. आजच्या व्हिडिओत आपण दादांच्या कारकिर्दीतल्या त्याच टॉप 5 डबल मिनिंग पण आशयपूर्ण सिनेमांचा आढावा घेणार आहे. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. तर लिस्ट मधला दादांचा पहिला सिनेमा आहे पळवापळवी. दादा कोंडके, उषा चव्हाण, दीनानाथ टाकळकर, राघवेंद्र कडकोल, दिनकर इनामदार, वसंत शिंदे, आशा पाटील, शांता इनामदार, राहुल सोलापूरकर यासारख्या तगड्या स्टारकास्टला घेऊन दादांनी तो सिनेमा बनवला होता. फक्त पळवापळवीच्या थीमवर आधारित त्या सिनेमाला त्या काही महाराष्ट्रभर हाऊसफुलचे बोर्ड लागले होते. सिनेमातल्या डबल मिनिंग डायलॉगवर पब्लिक उलतं पालतं होऊन हसत होतं. सिनेमात सगळ्यात जास्त मार्केट काढलं होतं ते दादा कोंडकेंनी साकारलेला वेंदळा शिरपा आणि दीनानाथ टाकळकर यांनी साकारलेल्या गोळे गुरुजी या व्यक्तिरेखांनी. त्यातल्या त्यात गोळे गुरुजींच्या निरागस अभिनयामुळं पिक्चरला आणखीनच जास्त रंगत चढली. सिनेमात एक सीन आहे. एकदा वेंदळ्या शिरपाला धडा शिकवायला गेलेला असताना हौसा उर्फ उषा चव्हाण यांच्या पायावर म्हैस बसते. त्यामुळे त्यांच्या पायाला दुखापत होते. त्यावेळी त्या गोळे गुरुजींना त्यांचा पाय चोळायला बोलावतात. तेव्हा गुरुजी हौसाचा पाय चोळत असताना निरागसपणे म्हणतात, माझ्या हाताला खूप गुण आहे बरं का, त्यामुळं गावातल्या सगळ्या बायका मलाच पाय चोळायला बोलावतात. आता माझं नाव काय? गोळे गुरुजी, पण लोक मला चोळे गुरुजी म्हणतात. तेवढ्यात शाळा सोडून मास्तर बाईचा पाय चोळत बसलाय म्हणून रागावलेला शिरपा तिथे येतो आणि मास्तरांना म्हणतो, खुशाल शाळा सोडून इथं बाईचा पाय चोळत बसलाय वय, गप गुमान बाईचा पाय सोडा. त्यावर गोळे मास्तर म्हणतो, एक वेळ शाळा सोडीन पण बाईचा पाय सोडणार नाही. तर अशी सगळी धम्माल आहे. पण त्यातही दादांनी त्यांच्या टिपिकल स्टाईलमध्ये सिनेमात गावाकडे दुर्लक्षित असलेली शिक्षण व्यवस्था, राजकारणातली हरवलेली नैतिकता यावर मार्मिकपणे बोट ठेवलंय. आता कुठं ते विचारू नका. पुढे दुसरा सिनेमा आहे सासरचं धोतर. 1991ला अलका कुबल यांचा माहेरची साडी हा सिनेमा आला होता. तो सिनेमा पाहून गावागावातल्या बायका हमसून हमसून रडत होत्या. तो सिनेमा तेव्हा सुपर डुपर हिट ठरला होता. त्या सिनेमाची लोकप्रियता डोक्यात ठेवून आपल्या अवलिया दादांनी लगेचच सासरचं धोतर नावाचा भन्नाट कॉमेडी पिक्चर काढला. माझ्या माहितीप्रमाणे माहेरची साडी पाहून बायका जेवढं रडल्या त्याच्या डबल सासरचं धोतर पाहून हसल्या. दादा कोंडके, सुधीर जोशी, विजय चव्हाण, उषा चव्हाण अशा अनेक दिग्गज कलाकारांनी अभिनय केलेला तो सिनेमाच्या नावातच गंमत होती. त्यामुळे त्याला वेगळ्या पब्लिसिटीची गरजच पडली नाही. त्या काही सासरचं धोतर रिलीज झालं तेव्हा गावागावात धोतर लटकवून त्यावर सिनेमाचं नाव लिहून जाहिरात केली जात होती. काही टॉकीजमध्ये तर भाग्यवान प्रेक्षकांना चक्क धोतराचं पान गिफ्ट दिलं जायचं. त्या सिनेमात एक सीन आहे. उषा चव्हाण एक गाठ बांधलेला रुमाल सोडवण्याचा प्रयत्न करत करत दादांकडे येतात, पण ती गाठ काही त्यांना सुटत नसते. शेवटी तो रुमाल दादांच्या हातात देत उषाताई म्हणतात, ह्यात माझं सामान आहे, मला ही गाठ सोडवून द्या. दादा गाठ बघून म्हणतात, बाई गाठ एवढी पक्की मारायची नाही. एवढी पक्की गाठ मारली तर वरच्या गाठीवरचा ताण खालच्या गाठीवर पडतो, खालच्या गाठीवरचा ताण त्याच्या खालच्या गाठीवर पडतो आणि मग सामानावर ताण येतो आणि मग सामानावर ताण आला की मग सामानाचा पार बुक्का होतो. आता तो डबल मिनिंग संवाद पण दादांनी इतक्या चपकल पद्धतीने सिनेमात बसवलाय की काय बोलायलाच नको. पुढे दादा सिनेमात उंदीर बरोबर बिळात गेला, कुठला बी प्राणी बिळाशिवाय येत नाही आणि बिळाशिवाय जात नाही, धोतरात बुद्धिमत्ता असते, असे काही जबरा डबल मिनिंग डायलॉग्स वापरतात. तेव्हा सिनेमा पाहणारा गाडा लोळायचा तेवढा बाकी राहतो.
दादांच्या त्या डायलॉग्सला बिचारे सेन्सॉरवाले सुद्धा काही करू शकले नाहीत. ही दादांची खासियत होती. बरं, दादा फक्त डबल मिनिंग संवाद लिहायचे असं नाही, त्यांनी अनेकदा समाज व्यवस्थेवर बोट ठेवणारी, व्यवस्थेला प्रश्न विचारणारी अनेक मार्मिक वाक्य सुद्धा सिनेमात वापरली. आता त्याच सिनेमातलं उदाहरण घ्या. दादा आणि उषा चव्हाण एका बागेत बसलेले असतात. त्यांच्यात प्रेम संवाद चालू असतो. तेवढा दादा चांगल्या व्यक्तीचा स्वभाव आणि श्रीमंतीबद्दल खोल विचार करायला लावणारं वाक्य वापरतात. दादा म्हणतात, या जन्मात श्रीमंत माणूस चांगला असूच शकत नाही आणि चांगला माणूस श्रीमंत होऊच शकत नाही. आहे का नाही विचार करण्यासारखी गोष्ट. आता तिसरा दादांचा डबल मिनिंग सिनेमा आहे येऊ का घरात. त्यात दादा कोंडकेंसोबत उषा नाईक आणि मधु कांबीकर यांनी धम्माल आणले. 1992 साली आलेला सिनेमा. त्या काळी येऊ का घरात सिनेमाची एवढी हवा झालेली की लोक पहाटेपासून सिनेमागृहाबाहेर तिकिटासाठी रांगा लावून बसायची. त्या सिनेमात दादा पोस्ट मास्टरच्या भूमिकेत होते. एका सीनमध्ये एक माणूस पार वैतागून आपली शेळी घेऊन दादांकडे येतो आणि म्हणतो, तुला बायको नाही तर माझी शेळी तुझ्या घरात ठेवून घेतो का, कारण माझ्या बायकोला शेळीची घाण सहन होत नाही. ही शेळी तुझ्याकडे ठेवली तर तुला फायदा होईल आणि तुला चांगलं दूध बी प्यायला मिळेल. त्यावर दादा म्हणतात, असं असेल तर मग एक काम कर, शेळी तू तुझ्याच घरात बांध आणि बायको माझ्या घरात आणून दे. ते ऐकल्यावर समोरच्या माणसाची काय पंचायत झाली असेल विचार करा. पुढे अजून एका सीनमध्ये दादा नदीवर आपले कपडे धुत असतात. शेजारीच उषा नाईक बसलेले असतात. ती विचारते, मी मदत करू का. त्यावर दादा म्हणतात, आम्हाला बायकांकडून मदत घ्यायची सवय नाही, आमचं आम्हीच सगळं धुतो. आहे का नाही समजा येड्याचा बाजार. त्या सिनेमातली टेकडीवाल्या बाबाची केळं, मला खाटच्या आवाजानं कसं तरी होतंय हे सीन सुद्धा तुप्पान गाजले. आता लिस्टीतला चौथा सिनेमा आहे बोट लावीन तिथं गुदगुल्या. अगदी नावाप्रमाणे स्टार्ट टू एंड हा सिनेमा गुदगुल्या केल्यागत बेकार पब्लिकला हसावतो. पुष्पा भोसले, पद्मा चव्हाण, उषा चव्हाण, दिनकर इनामदार, मोहन कोटनीस आणि खुद्द दादा कोंडके यांच्या बहारदार अभिनयानं नटलेला हा सिनेमानं अनेक रेकॉर्ड मोडली आणि बनवली सुद्धा. सिनेमातल्या सीन सोबत त्यातली गाणी सुद्धा डबल मिनिंग होती. आता दादांचे सगळे डायलॉग्स काय तुम्हाला सांगत बसत नाही, उगाच आपला व्हिडिओ सेन्सॉर व्हायचा नाही तर. पण त्यातल्या ढगाला लागली कळ या गाण्याबद्दलचा एक किस्सा सांगतो. मंडळी, ढगाला लागली कळ हे गाणं आज सुद्धा कित्येक लग्नाच्या वरातीत, डीजे शोजमध्ये, बिअर बार, डान्स बारमध्ये ऐकायला मिळतं. एवढंच काय, हिंदी सिनेमातले हिरो हिरोईन सुद्धा त्या गाण्यावर बेभान होऊन असतात, ते सुद्धा मोठ्या अवॉर्ड शोमध्ये. इतकी त्या गाण्यानं सगळ्यांना मोहिनी घातली. एकदा गाणं ऐकलं की अधूनमधून ते गाणं प्रत्येकाच्या ओठावर येतच असतं. परत त्या गाण्याची एक खास गोष्ट म्हणजे जगभरात सगळ्यात जास्त ऐकल्या गेलेल्या भारतीय सिनेमातल्या गाण्यांपैकी ते एक अस्सल मराठमोळं गाणं आहे. त्या गाण्यातलं एक कडवं आहे, जमीन आपली उन्हानं तापली, लाल लाल झाली या माती, करूया काम आणि घालूया गाम, चल पिकू माणिक मोती, एका वर्षात होईल तीळ, पाणी थेंब थेंब गळ. आता त्या ओळींना शब्दशः घेतलं तर ऐकता क्षणी ते एक शेतकरी गीत वाटतं. पण दादांचा मूड लक्षात घेऊन ऐकलं तर ते जे काय वाटतं त्याचा विचार तुमचा तुम्हीच करा, आम्ही सांगत नाही. आता दादांचा शेवटचा सिनेमा आहे मला घेऊन चाला. 1989 साली आलेला हा सिनेमा या सुद्धा डबल मिनिंग संवादाचा खरमरीत तडका भरलेला होता. त्या सिनेमातला एक भन्नाट सीन आहे. सिनेमाची विलन बाय हळव्या मनाच्या मधु कांबीकरांना सारखा त्रास देत असते. तिला धडाक शिकवण्यासाठी दादा कोंडके इस्त्री करताना तिच्या जीन्समध्ये चक्क खेकडा सोडतात आणि तिला जीन्स घालायला देतात. आता खेकड्याची जीन्स घातल्यावर विलन बाईचं काय झालं असेल विचार करा. दरम्यान ती विलन बाय मला पॅन्टमध्ये काहीतरी चावतंय असं वरडती. दादांना मदतीसाठी बोलावती. तेव्हा दादा तिला सांगतात, बाई जीन्स उतरावी लागेल. मग पुढं काय होतंय यासाठी तुम्हाला हा सिनेमाच पाहावा लागेल. अगदी बिळात शिरण्यापासून खड्ड्यात पडण्यापर्यंत दादांच्या संवादांनी जी काय मजा आणली ती बासच. म्हणजे पण लोकांना वाटतं की दादा फक्त डबल मिनिंग सिनेमेच बनवायचे, पण तसं नाहीये. दादांनी त्यांच्या सिनेमातून अस्सल ग्रामीण जीवनाचं चित्र रेखाटलं. गावच्या माणसांचं निरागस जगणं शहरातल्या पांढरपेशा लोकांपर्यंत पोहोचवलं. गाव पातळीवरचं राजकारण, तिथली माणसं हे सगळं दादांच्या सिनेमात तंतोतंत दाखवलंय. म्हणूनच त्यांचे सिनेमे गाजले. त्या काही थिएटरवाल्यांना त्यांच्या सिनेमाचे एक्स्ट्रा शो लावायला लागायचे. ते हाऊसफुल असायचे. गावच्या गावं बैलगाड्या घेऊन सिनेमाला जायची. त्या काही दादांच्या सिनेमांनी सिल्वर जुबली सिनेमांची वळमाळच लावलेली. एका ठराविक वर्गातली लोक दादांच्या सिनेमाला कायम अश्लील म्हणून हिणवायची. पण दादांच्या सिनेमात फक्त डबल मिनिंग विनोद नव्हता, तर अनेक गोष्टींवर केलेलं सडेतोड भाष्य होतं. ते तत्कालीन राजघराण्यांच्या भूमिकांवरही बेधडक भाष्य करायचे. त्यांनी गावगाड्यातल्या पिसलेल्या अज्ञानी भोळ्या बावड्या लोकांचं अस्सल जगणं मार्मिक पद्धतीनं दाखवलं.
त्यासाठी त्यांनी सर्वसामान्य लोकांना समजेल अशी त्यांची बोलीभाषा सिनेमात वापरली. हे तंत्र सहजासहजी कुणाला अवगत होत नाही. ही किमया आधी फक्त तमाशा कलावंतांना आणि वगनाट्यकारांना साध्य व्हायची. दादा कोंडकेंच्या त्या सामान्य लोकांचं जगणं मांडणाऱ्या असामान्य कलेची नोंद गिनीज बुकानं सुद्धा घेतली होती. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्राच्या गावगाड्यातल्या जनतेनं त्यांच्यावर जीवापाड प्रेम केलं आणि त्याच माणसांनी अद्याप दादांना त्यांच्या कलेतून आपल्या जिवंत ठेवलंय. तर आम्हाला दादांचे हे 5 सिनेमे खूप आवडले होते. पण तुम्हाला दादांचे नेमके कोणते सिनेमे आवडले आणि त्यातले कोणते डबल मिनिंग डायलॉग्स आठवणीत आहेत? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपले विशेष भारी यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा. जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथेही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.